बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. लैंगिक शोषण आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आता सक्तवसुली संचालनालयाने ईडीने मोठी कारवाई केली आहे. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक येथील अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावावरील लॉकरची झडती घेताना अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. ईडीच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल 10 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, 5,500 अमेरिकन डॉलर तसेच 1,89,000 रुपयांची चांदी जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईवेळी खरातची मुलगी उपस्थित होती. अशोक खरात याच्यावर आधीपासूनच लैंगिक शोषण, अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक आणि खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्तेचा सुगावा लागल्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहारांच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खरातच्या मालमत्तेचे व्यवहार, बँक खात्यांतील आर्थिक उलाढाल आणि विविध गुंतवणुकींचीही चौकशी सुरू असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.